मी 12वीत मग अटेम्प्ट दिला, माझा फर्स्ट अटेम्प्ट होता तो. त्या अटेम्प्टला मला मार्क असे चांगले आले नाहीत. फक्त मी नीट आणि जेईई या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची नुसती माहितीच होती मला. त्यावेळी माझ्या क्लासमेटला 655 मार्क आले त्याच अटेम्प्ट वेळी. मग मी तिचं मार्गदर्शन घ्यायचं ठरवलं. पण असं झालं की मला पेपर प्रेशर हँडलिंग करता आली नाही. माझी प्रॅक्टिस आणि माझ्या रिव्हिजन्स त्या कमी पडल्या. त्यामुळे मला शेवटला त्या पेपर मॅनेजमेंट जमली नाही. त्यामुळे मला 534 असा स्कोअर आला. माझे ज्यावेळेस 534 मार्क आले होते त्यावेळेस त्या मार्कानुसार मला सेमी गव्हर्नमेंटच कॉलेज मिळत होते. सिलेबस आपला लवकर व्हावा यासाठी मी RCCचा ऑनलाईन सर्टिफिकेटचा प्रोग्राम जॉईन केला. मी RCCची 6 डिसेंबरपासून ते 1 एप्रिलपर्यंत एक पण टेस्ट मिस केली नाही. जे मुलांना चांगले मार्क येतात त्यांच्यासाठी त्यांनी डाऊट क्लासेस अरेंज केले. RCCने आमच्यासाठी स्पेशल DSP चालू केली होती. माझे प्रत्येक डाऊट्स क्लिअर होत होते. माझे मार्क्स वाढत होते. RCCमध्ये जे शिकवतात ते सगळं NCERT बेस्डच असतं. पूर्ण रँक आणि स्कोअर मिळवून देऊ शकतो. माझं नाव रोहन रवींद्र चव्हाण आहे. मी मूळचा बार्शी जिल्हा सोलापूर इथून आलेलो आहे. माझा बॅकग्राऊंड असा की मी महाराष्ट्र विद्यालय येथे माझं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. मला 10वीला 97.20% गुण मिळवले. त्यानंतर मग माझा एक उद्देश होता की मी कॉम्पिटिशन एक्झामची तयारी करावी, MPC आणि UPC याची तयारी करावी. यासाठी मी 11वी-12वी शिक्षण बार्शी येथूनच घेतलं. कारण का मी ठरवलं होतं की आपण ज्यावेळेस इथलं शिक्षण झालं, 11वी-12वी इथलं शिक्षण झालं त्यावेळेस मी दिल्ली इथे जाऊन प्रिपरेशन करणार असं माझं धोरण होतं. मी 12वीत मग अटेम्प्ट दिला, माझा फर्स्ट अटेम्प्ट होता तो. त्या अटेम्प्टला मला मार्क असे चांगले आले नाहीत. कारण का मला नीट ह्याविषयी थोडीफारच माहिती होती. फक्त मी नीट आणि जेईई या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची नुसती माहितीच होती मला. नेमकं त्यात अभ्यास काय लागतो, टीचर्स काय त्यात मेहनत करतात, काय ते पुरवतात याची काहीच कल्पना नव्हती. मला त्या अटेम्प्टला 347 मार्क आले. त्यानंतर त्याच वेळी एका माझ्या बॅचमेटला 655 असा स्कोअर येत होता. मग मी तिचं मार्गदर्शन घ्यायचं ठरवलं. तिने मार्गदर्शन दिलं, तिने योग्य ते मार्गदर्शन दिलं. तिने 2 सजेशन्स दिले. त्यानंतर मी फर्स्ट सजेशन्स चॉईस केलं. त्यामुळे मला रिग्रेट आहेच. पण तो रिग्रेट असा की तिचं सजेशन होतं की तिनं जिथून केलेलं आहे तिथून तू पेपर दे असं तिचं म्हणणं होतं. त्यावेळी माझ्या क्लासमेटला 655 मार्क आले त्याच अटेम्प्ट वेळी. मग मी तिचं मार्गदर्शन घ्यायचं ठरवलं. तिने मला सजेशन दिले. त्या सजेशननुसार मी एका क्लासला ॲडमिशन घेतलं. तिथून माझी जर्नी चालू झाली सेकंड अटेम्प्टची. मी माझी जर्नी एकदम चोखपणे म्हणजे निभावली. मी अभ्यास दररोजच्या दररोज करत होतो. दररोज DPP वगैरे ते सॉल्व्ह करत होतो. पण असं झालं की मला पेपर प्रेशर हँडलिंग करता आली नाही. माझी प्रॅक्टिस आणि माझ्या रिव्हिजन्स त्या कमी पडल्या. त्यामुळे मला शेवटला त्या पेपर मॅनेजमेंट जमली नाही. त्यामुळे मला 534 असा स्कोअर आला. माझे मार्क 534 येत होते. पण त्याच वेळी एक माझा मित्र होता, तो बार्शीमधूनच आहे. त्याला रिपीट वेळेस त्याला 672 मार्क आले. तो आता एम्स नागपूरमध्ये आहे. मग त्याचं जी चॉईस होती आणि माझी चॉईस होती जवळपास मी पण ठरवलं होतं की मी RCCच लावायची. पण मी पहिल्या चॉईसनुसार गेलो. त्यामुळं मला रिग्रेट आहे आज पण ते. कारण का मी त्याच्या वेळेसच सिलेक्ट झालो असतो. पण हरकत नाही, कारण का मी आता ते प्रूव्ह केलं आहे की ते 680 मार्क पाडून मी आज ते प्रूव्ह केलं. माझे ज्यावेळेस 534 मार्क आले होते त्यावेळेस त्या मार्कानुसार मला सेमी गव्हर्नमेंटच कॉलेज मिळत होते. मग माझे आईवडिलांनी ठरवलं होतं की आपण या मार्कावर का होईना आपण कॉलेज घेऊन टाकू. मग आम्ही सेमी गव्हर्नमेंटचे ऑप्शन बघायला चालू केले होते. पण पैशाची जुळवाजुळव होणं हे जर थोडं कठीण जात होतं. त्यामुळे मी आईवडिलांची तगमग बघता मी म्हणलं की मी अजून एक ड्रॉप घेतो. कारण का माझ्यामध्ये काहीतरी एक बर्निंग डिझायर होती की हे मी करू शकतो आणि मी हमखास एक कट ऑफ पार करून एक चांगला स्कोअर मिळवून मार्क घेऊ शकतो हे मला माहीत होतं. यासाठी मी अजून एक अटेम्प्ट घ्यायचं ठरवलं आणि मी लातूरला आलो. माझ्या विचारात 2 महिने गेले होते. त्यानंतर मी लातूरला यायचं ठरवलं आणि माझा वेळ गेला होता. त्यामुळे काहीतरी एक सिलेबस आपला लवकर व्हावा यासाठी मी RCCचा ऑनलाईन सर्टिफिकेटचा प्रोग्राम जॉईन केला. त्यासाठी मी इथून प्रिपरेशन स्टार्ट केली. मी प्रिपरेशन असं एक स्ट्रॅटेजी ठरवली होती की दिवाळीच्या आधीच माझा सिलेबस कंप्लीट व्हायला हवा. कारण का ज्यावेळेस टेस्ट सिरीज चालू होतात त्यानंतर प्रिपरेशनसाठी आपल्याला वेळ कमीत कमी असतो आणि आपले मार्क्स हे आपली भविष्य सांगत असतात थोडक्यात. कारण का आपले मार्क आणि आपली रेंज हे त्यातूनच कळत असते. त्यामुळं मी ठरवलं की RCCची टेस्ट सिरीज ही जॉईन करावी आणि ती टेस्ट सिरीज मी डिसेंबरमध्ये चालू केली. मी RCCचा 12वीतील टेस्ट सिरीज ही दिली. मी RCCची रिपीटरची सुद्धा टेस्ट सिरीज जॉईन केली. मी RCCची 6 डिसेंबरपासून ते 1 एप्रिलपर्यंत एक पण टेस्ट मिस केली नाही आणि माझा स्कोअर हा 600+ येत होता.
काही म्हणजे रँकिंगमध्ये माझा स्कोअर अंडर 10 असायचा. रँक माझी कधीच वर खाली झाली नाही. रँक व्यवस्थित येत होती. RCCचा गायडन्स वेळोवेळी मिळत होता. ज्यावेळेस माझे मार्क व्यवस्थित यायला लागले, छान म्हणजे 650+ मार्क यायला लागले, त्यावेळेस सरांनी एक नवीन प्रोग्राम चालू केला. त्यांनी काय केलं की जे मुलांना चांगले मार्क येतात त्यांच्यासाठी त्यांनी डाऊट क्लासेस अरेंज केले. डाऊट क्लासेस असे की आमचा पेपर होता 2 ते 5. 5 वाजता वेळ झाला की 6 ते त्यांचं 9पर्यंत डाऊट सेशन असायचे. नंतर आमचा पेपर झालं की आम्ही डाऊट सेशनमध्ये यायचो, पेपर चेक करायचो, ते मार्क काढायचो. नंतर सर शिक्षक जे वगैरे आले, फॅकल्टी वगैरे आल्या, त्यावेळेस त्यांना डाऊट विचारायचो. 9 वाजेपर्यंत ते आमच्यासाठी वेळ देत होते. RCCने आमच्यासाठी स्पेशल DSP चालू केली होती. त्याचा टायमिंग 6 ते 9 असायचा. सरांनी तो टाईमसुद्धा आम्हाला योग्य असावा असाच प्रकारे ठेवला होता. कारण का जर तो DSP टाईम जर दुसऱ्या दिवशी ठेवला असता तर आमचा वेळ गेला असता. त्यामुळे सरांनी तो टाईम, आमचा पेपर झाला 2 ते 5, त्यानंतरच त्यांनी 6 वाजता 6 ते 9 या टायमिंग वेळीच त्यांनी DSP टाईम ठेवला होता. त्या स्पेशल DSPमध्ये आम्हाला शिक्षक योग्य तो वेळ द्यायचे. RCCचा टायमिंग टेस्टचा 2 ते 5 असल्यामुळे तो आम्हाला सोयीस्कर होता. कारण का आमचा मेन पेपर जो नीटचा असतो तो हा स्टँडर्ड टायमिंग आहे 2 ते 5. त्याच वेळेत आमचे पेपर व्हायचे. आणि हे नीट या लेवलला मिळते जुळते नसून एक नीटच्या लेवल एक वरचे असायचे. कारण का असे नीट NCERT बेस्ड क्वेश्चन आम्हाला सोडवायला मिळत होते. त्यामुळे आमची प्रॅक्टिस जोरात चालू होती. मी माझ्या प्रिपरेशनवरून अंदाज लावत होतो की यावर्षी आपण काहीतरी एक वेगळं केलेलं आहे, एक वेगळं पॅटर्न अभ्यासाचा आपल्याला मिळालेला आहे. त्या पॅटर्ननुसार माझं गणित एकदम व्यवस्थित बसलं होतं. माझं दररोज डाऊट सेशनला स्पेशल DSPला येणं चालूच होतं. माझे प्रत्येक डाऊट्स क्लिअर होत होते, माझे मार्क्स वाढत होते. याच्यानुसार वाटलं की मी एक योग्य हातात आहे. त्यामुळे मी माझे प्रिपरेशन अशी स्टार्ट केली. सरांचं वेळोवेळी मार्गदर्शन होतं, सगळ्या सरांचं वेळोवेळी मार्गदर्शन राहिलं. सगळे सर विचारत होते मार्क्स किती येतात, काय येतात. या मार्काच्या रेंजमुळं मी त्यांच्याशी अटॅच झालो होतो. मग त्या अटॅचमेंटमुळं मला एक नवी उमेद होती की ह्या वर्षी आपण काहीतरी एक नवीन स्कोअर बनवू. आणि तो स्कोअर असा असेल की माझे प्रेरणा घेऊन विद्यार्थीसुद्धा म्हणतील की एक आपण अटेम्प्ट ज्यादा घेऊ, पण आपण असं स्कोअर करू की जे आपलं ड्रीम कॉलेजपर्यंत आपल्याला नेईल, असंच आपण स्कोअर केला पाहिजे असं त्यांना वाटेल. असाच मी स्कोअर ह्या वर्षी केला. नीट 2024मध्ये नवीन सिलेबस हा ॲड झाला होता. हा सिलेबस ज्यावेळेस ॲड झाला त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा लातूरमध्ये RCCनेच त्याचे DPP, त्याचे नोट्स वगैरे त्याचं शिकवणं झालं, ते सगळं व्यवस्थितपणे घेतलं होतं. आणि ते सर्वात पहिल्यांदा आम्हाला मिळालं होतं, म्हणजे हे एक सगळ्यात महत्त्वाचं. आणि त्याची प्रॅक्टिस ही एक सेपरेट क्लास घेऊन त्यांनी करून घेतली होती. त्यामुळे नवीन सिलेबस तरी भीती मला राहिली नव्हती. त्यामुळे मी नवीन सिलेबस हा RCCच्या त्या एक्स्ट्रा क्लासेसमध्ये कंप्लीट केला. त्यामुळे मला एक नवीन प्रश्न जे होते ते लवकर सुटले व त्याचेही मार्क्स मला मिळाले. RCC का हा प्रश्न जर असेल तर RCC मी का जॉईन केली RCC? कारण का मी RCCचं एक निरीक्षण केलं. कारण का RCCने ज्यावेळेस क्वेश्चन पेपर पॅटर्न असतो किंवा RCCचे टीचिंग फॅकल्टी असो किंवा RCCचे मॉड्यूल्स असो, याच्या व्यतिरिक्त काही आपल्याला सोडवायची गरजच भासत नाही. कारण का RCC फक्त NCERT बेस्डच क्वेश्चन फ्रेम करते आणि असे क्वेश्चन आपण सोडवायला पाहिजे. लातूरमध्ये इतर क्लासमध्ये NCERT बेस्ड क्वेश्चन आपल्याला मिळत नाही. आणि टेस्ट सिरीजमध्ये महत्त्वाचं काय असतं की NCERT बेस्ड क्वेश्चन आपल्याला मिळाले पाहिजेत. जेवढा आपला सराव NCERT बेस्ड क्वेश्चनचा असेल तेवढेच आपले मार्क्स 600+ स्कोअर करायला आपल्याला फायदा राहतो. पण इतर क्लासमध्ये जरा थोडे बाहेरचे क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे मुलांना डिसअपॉइंटिंग होतं. कारण का इथे पण आपल्याला मार्क येत नाहीत क्लासमध्ये पण, आणि फायनलला मार्क काय येतील याच्या बर्डनमुळे आपण हवा तो स्कोअर करत नाहीत. पण RCCमध्ये असं नाही. RCCमध्ये जे शिकवतात ते सगळे NCERT बेस्डच असतं. आणि जे आपल्याला क्वेश्चन पॅटर्नमध्ये मिळतं, जे आपल्या RCCच्या पॅटर्नमध्ये जे असतं ते सगळं NCERT बेस्डच, पूर्ण NCERT ओरिएंटेडच असतं. त्यामुळे हे सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो. ज्यावेळी मी RCCचा रिझल्ट पाहिला त्यावेळेस 700+ स्कोअर करणारे मुलं बहुतांश माझ्याच DSP मधले होते, माझ्याच आसपासचे होते. ते पाहून मला जरा आश्चर्य वाटलं की हे विद्यार्थी 700 क्रॉस केलं यांनी. कारण का आपण असं म्हणतो की 700 क्रॉस करणं इतकं अवघड आहे आणि हे विद्यार्थी इकडचे तिकडचे असतात असे म्हटलं जातं. पण मी RCCमध्ये स्वतःहून अनुभवले. कारण का हे विद्यार्थी माझ्यासोबत असून डाऊट सेशनला यायचे. त्यानंतर त्यांचंही काही वेळेस माझ्या चर्चा व्हायच्या त्यांच्याबरोबर, ही मार्गदर्शन असायचं त्यांचंही. RCCचा रिझल्ट असा प्युअरली ऑर्गॅनिक आहे की तो इकडचा तिकडचा नसून हा RCCचा पूर्ण RCC पॅटर्नमुळे मिळालेला हा रिझल्ट आहे. RCCची टेस्ट सिरीज मी 6 डिसेंबरपासून ते 1 एप्रिलपर्यंत टेस्ट दिली. मी प्रत्येक टेस्ट दिल्या आणि प्रत्येक टेस्टचे डाऊट सॉल्व्ह झाले माझे. त्यामुळे हा स्कोअर मला करता आला. मी नीट 2024मध्ये 720 पैकी 680 गुण प्राप्त केले आहेत.
याचं पूर्ण श्रेय हे मी RCCला व माझ्या आईवडिलांना देतो, कारण का त्यांनी मला आईवडिलांनी भरपूर सपोर्ट केला, त्यामुळेच मला इतके मार्क घेता आले. माझं ज्युनियर्सला इतकंच सजेशन असणार आहे की त्यांनी RCC डोळे झाकून जॉईन करायला काही हरकत नाही, कारण का माझ्या फर्स्ट सजेशनमुळे मला एक फेल्युअर आलं, ते कम्प्लिटली माझ्यामुळेच आलं हे असं म्हणेल मी. पण जर मला RCCचा जर हात सपोर्ट असता तर मी नक्कीच काहीतरी चांगला स्कोअर केला असता. पण ज्युनियर्सनी तसं न करता बॅकग्राऊंड, प्रत्येक क्लासचा बॅकग्राऊंड चेक करूनच ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. माझी जी लहान बहीण आहे तिने सुद्धा आता RCC जॉईन केलेलं आहे. तिने आता 11वीला RCCमध्ये कोचिंगसाठी येत आहे. त्यामुळे सगळं ज्युनियर्सला माझं तेच सांगणं आहे की तुम्ही RCCमध्ये इतर काही चालत नाही, फक्त अभ्यास आणि NCERT वगैरेच चालते आणि फक्त RCC पॅटर्नच आपल्या महाराष्ट्रात पूर्ण रँक आणि स्कोअर मिळवून देऊ शकतो, याची खात्री मला नक्कीच आहे. या सर्वांचाच फायदा झाल्यामुळे मला नीट 2024मध्ये 680 गुण मिळाले. याचाच श्रेय मी माझे आईवडील, टीम RCC आणि श्री मोटेगावकर सर यांना देतो. थँक्यू मोटेगावकर सर, थँक्यू टीम RCC. मे बी दिल से RCCN. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.